नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. एस-सी शेड्यूल कास्ट वर्गीकरणचे फायदे आणि तोटे. हा भारत विविधतेने नटलेला आहे, पण या विविधतेसोबतच आपल्या समाजात अनेक वर्षापासून जातीय समानता आणि भेदभाव देखील अस्तित्वात होते. काही जातींना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक समानता सन्मानापासून दूर ठेवले गेले. या ऐतिहासिक अन्यायाची भरपाई करण्यासाठी भारतीय संविधानाने एस-सी वर्गीकरण आणि आरक्षण व्यवस्था लागू केली. एस-सी म्हणजे शेड्यूल कास्ट अशा जाती ज्या ऐतिहासिकदृष्ट्या वंचित आणि शोषित राहिल्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात विशेष संधी दिल्या गेल्या. आता आपण या व्यवस्थेचे फायदे पाहूया. एस-सी वर्गीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच शैक्षणिक संधी. वाढत्या आरक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय आणि उच्च शिक्षणात प्रवेश मिळू लागला. शिष्यवृत्ती, फी सवलती यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजेच नोकरीच्या संधी. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असल्यामुळे एस-सी वर्गातील लोकांना स्थिर नोकऱ्या मिळू लागल्या. यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याचबरोबर समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढला. तिसरा फायदा म्हणजे सामाजिक न्याय. इतिहासात झालेल्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी ही व्यवस्था एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. त्यामुळे समाजात समानतेची भावना निर्माण होते. तसेच राजकीय परिस्थिती हा देखील एक मोठा फायदा आहे. लोकसभा आणि विधानसभेत एस-सी वर्गासाठी राखीव जागा असल्यामुळे त्यांचे प्रश्न थेट सरकारापर्यंत पोहोचतात. आरक्षणामुळे सामाजिक उन्नती झाली आहे. अनेक लोक गरिबीतून बाहेर आले आणि मध्यम वर्गात प्रवेश करू शकले. हे समाजातील सकारात्मक बदलाचे उदाहरण आहे. आता आपण या व्यवस्थेचे तोटे पाहूया. पहिला मुद्दा म्हणजेच गुणवत्तेवर प्रश्न. काही लोकांच्या मते आरक्षणामुळे मेरिटला कमी महत्त्व दिले जाते, त्यामुळे सर्व क्षेत्रात वाद निर्माण होतो. दुसरा मुद्दा म्हणजेच क्रिमिलियर समस्या. एस-सी वर्गातील काही कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली असली तरी त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळतो. त्यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत संधी पोहोचत नाही. तिसरा मुद्दा म्हणजेच सामाजिक तणाव. आरक्षणामुळे काही वेळा इतर वर्गामध्ये नाराजी निर्माण होते आणि समाजात विभाजन वाढू शकते. चौथा मुद्दा म्हणजेच स्वावलंबनावर परिणाम. काही वेळा लोक आरक्षणावर जास्त अवलंबून राहतात, ज्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास कमी होऊ शकतो. पाचवा मुद्दा म्हणजेच गुणवत्तेवर स्वभाव परिणाम. काही क्षेत्रामध्ये कमी पात्रतेचे लोक प्रवेश घेतात असा आरोप केला जातो, जरी हा मुद्दा सर्वत्र लागू होत नाही. सहावा मुद्दा म्हणजेच धोरणात बदलांचा अभाव. अनेक वर्षे ही व्यवस्था जवळपास तशीच लागू आहे, पण बदलत्या काळानुसार सुधारणा आवश्यक आहेत. आता या विषयाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहूया. एस-सी वर्गीकरण हे पूर्णपणे चुकीचे नाही आणि पूर्णपणे परिवर्तित झाले नाही. यामुळे अनेक लोकांचे जीवन सुधारले आहे, पण काही त्रुटी अजूनही आहेत. त्यामुळे धोरणात सुधारणा करणे गरजेचे आहे. भविष्यासाठी काही उपाय सुचवता येतील. आर्थिक निकषांचा समावेश करणे, क्रिमिलियर संकल्पना लागू करणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि परिस्थितीनुसार आरक्षण धोरणात बदल करणे आवश्यक आहे. शेवटी निष्कर्ष असा आहे की एस-सी वर्गीकरण हे सामाजिक न्यायासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. यामुळे लाखो लोकांना संधी मिळाली, पण त्याच वेळी या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावी बदलणे आवश्यक आहे. आपला अंतिम उद्देश एकच असावा
समानता, न्याय आणि सर्वांगीण विकास. धन्यवाद.